आता मी काय सांगतोय ते नीट आहे का? समजत महत्वाची आणि पहिली गोष्ट, इथनं पुढं मी तुमच्यासाठी राजात असते बघा. जोवर आबा सापडत नाही तोवर मला हे सोंग करायच लागणार आहे. नाही, मला नाही असं खोटं वागायला जमणार. माझ्या डोळ्यात लगेच कळेल. हे कळून चालणार नाही. सही बघा, तुम्ही एकदा का मला राणा म्हणलं तुम्हाला लगेच सही करायला लागणार, आणि एकदा का सही केली ती आबांना मारून टाकणार. ते आबांसाठी तरी तुम्हाला एवढं करायला लागते बघा. हो ते वय म्हणा की हो, आता परत समजत नाही तोवर मला तुम्हाला समजवायला लागणार बघा. बरं ती आता झोपूया. उद्या विसर्जनाची पूजा असते, ते लवकर उठायला लागणार. झोपा. नाही नाही नाही, आता तुम्ही राणाजी आहात. ते मी खाली झोपते बघा. ते तुमचा काठीचा मार विसरला नसते मी. ते लई चोपलेलं असते तुम्ही मला. ते लई वाईट बायको माझ्या पदरी पडलेली असते बघा. ते बायको नवऱ्याला मारते. मग तुम्ही पण काय कमी आगाऊपणा केलात का? तुम्ही मला काय काय बोलत होता? मारकी म्हैस, ती बाई वगैरे तेव्हा? मग काय खोटं बोललेलं असते मी? नाही नाही, ते ते राजा म्हणून बोललेलं असते बघा. मग मी पण राजा म्हणूनच मारलं, राणाजी म्हणून नाही. आपण आता मी राहणार असते ते खोलीमध्ये, ते विसरला काय तुम्ही? किती बदललाय तो तुम्ही. नाही पण हा बदल चांगला आहे. आता तुम्ही आधीसारखंच बोला. ते करताव बसताव असं काही म्हणू नका. आणि हे काय घातलंय सगळं? हे सगळं असतंय म्हणून वहिनींना माझ्यावर डाऊट आलेला नसते. जोवर त्यासनी धडा शिकवत नसते तोवर मी असंच राहत असते बघ. तुम्ही नव्हता ते 2 वर्ष खूप वाईट गेली. तुम्ही गेलात, मग आबा, सूरज भाऊजींचं ते तसं. 1 मिनिट सुद्धा करमत नव्हतं मला. जाऊबाईंनी तर अक्षरशः घराची आणि गावाची वाट लावली. पण तुम्ही ते सरपंच पद सोडायला नाही पाहिजे होतं बघ. मी तर खरंच जीवच देणार होते, पण मग गोदाक्का आणि लाडूकडे बघितलं आणि थांबले. जगण्यात काहीच अर्थ वाटत नव्हता. फक्त जगायचं म्हणून जगत होते. हे कळतंय मला. इथनं पुढं मी तुम्हाला कसलाच ताप होऊ देणार नाही. शब्द आहे राणाचा. मी आपलं लग्नाचं प्रेम निभावणार. मी सुद्धा आपलं लग्नाचं प्रेम निभावत असताव. अय्यो शिकला की हो तुम्ही? मग शिक्षिका आहे मी. चालतंय की. राजा. अरे अहो उठा राणाजी. राणाजी उठा लवकर. अहो अहो चला उठा लवकर.
अंजलीबाई हं? ये जरा हात दे की हो. हा रानाचा पलंगावर झोपलाय. हो ना. जा त्याला पहिल्यांदा खोलीच्या बाहेर काढ, नाहीतर बघ हा तुला ओरडीन मी. काढ लवकर. रानाचा उठ, रानाचा उठ उठ उठ. ए ते अजून माझ्या डोळ्यावर झोप असते बघ. ये तू बी झोप. नाही, उठ रानाचा, आता माऊ मला रागवेल. उठ उठ. तू घाबरत असते का हिला? ते घाबरायचं नसते बघ. ये झोप. नाही, उठ उठ रानाचा उठ. लाडू पहिल्यांदा त्याला खोलीच्या बाहेर काढ, नाहीतर मी खरंच तुला ओरडीन. आणि पटकन नाश्त्याला ये. चल लवकर. रानाचा उठ बघू दे की रे. उठ. अरे 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 तुझा ना सोड. हा? थांब थांब. चला आज प्रसादाची तयारी मी करते. सरका गोदा मी करते. अव तर होत आलंय की. अहो हो, पण जेवढं राहिलं तेवढं मी करते. तुम्ही जा आराम करा. अव आराम कशाला, माझं कामच आहे ते. आपलं आपण मिळून करूया. आज लई खुश दिसतेस. इथनं पुढं मी तुमच्यासाठी राजात असते बघ. जोवर आबा सापडत नाही तोवर मला हे सोंग करायच लागणार आहे. तुझ्या त्याने रानातला वाद मिटला वाटतं. नाही गोदाक्का, आणि ते राणाजी नाहीये. तो आल्यापासून तू अशीच म्हणतेस. तर गेल्या काही दिवसात तुमच्यातला वाद कमी झालाय बघ. आणि आता दोघं संगत फिरायला बी जायला लागले. आता तर तू लई खुशीत दिसतेस. तुला पटलं नव्हतं तो राणा हाय म्हणून? नाही ते राणाजी नाहीये. बघ, तो वरनं ते वर आली. तुझा चेहराच सांगतोय तो राणाच हाय. नाही गोदाक्का. काय नाही, खरं खरं सांग. मग काय झालं? काही हवंय का? ते ताईसाहेबांचा नाश्ता आणि विसर्जनाची तयारी होत आली हे बी सांगायचं होतं. ठीक आहे, पाठवते मी. हा. ठीक आहे तिथे त्याला चांगलाच गुलाब. राणादा, तुम्हाला सांगतो, तुम्ही 2 वर्ष नव्हता. राव गणपतीला काय मजाच येत नव्हती. मग आता करून टाकूया की मजा. आता करायची म्हणजे करायचीच मजा. करायची. आता रान असल्यावर कसली फिकर आली. आता अजिबात नाही. फिकीर मला कसली वाटत होती माहिती आहे काय? कुस्तीच्या वेळी मला वाटलं राणादा गावतो का काय. मला बी तसंच वाटलं होतं. म्हणलो मेलो आता. पप्पा आणि वहिनी साहेबांची खुणवा सुरू होती. होय. नशीब राणादा हरला म्हणून. राणादा हरलं म्हणून आयुष्यात पहिल्यांदा खुशी झाली मला. आणि मला दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा होय. तेच काय? पहिल्यांदा कधी रे? पहिल्यांदा कधी? राणा, ए राणा, अरे सांग की पहिल्यांदा कधी ते. पहिल्यांदा कधी? ए बघा बघा कसा लागतोय बघा. हा लाडला लाडला. पहिली बार अंजली वहिनीच्या ब्रेसलेटचा आवाज ऐकून हरला होता गडिओ. बरं ते नाही राणादा. अंजली वहिनीसनी डाऊट आला नाही ना? बघ त्यासनी खरं कळून उपयोगाचं नाही बघ. होय.
अंजली वहिनीसनी कळालं तर वहिनी साहेबांनी कळालंच म्हणून समज. मग अजिबात कळू द्यायचं नाही राणादा. हे राणा कळलं नाही ना हो? ते नाही रे बाबा. हा ते मी कसं काय कळू देईन? कसं बी ती अंजलीबाईंना वाटते की मी राणा नाही राजा असते म्हणून. बेस्ट बेस्ट एक नंबर बेस्ट विसर्जन असते बघा आमच्या तायडीच्या गणपतीचं. तायडीच्या गणपतीचं धूमधडाका बघून त्यांनी तुम्ही खुशच होणार बघा. धूमधडाका मीन्स डॉल्बी? नो 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 नो, आय डोंट लाईक टू मच साऊंड. नाही नाही साहेब, आमच्या गणपतीचं विसर्जन एकदम पारंपरिक असते, नो डॉल्बी. हा तसं आता मार्गदर्शन असतंय माझं सगळ्यासनी. हा पण तुम्ही आमची परंपरा बघून एक नंबर खुश होणार बघा साहेब. आज या आपण दर्शन घेऊया. या चला या. या साहेब या 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 घ्या दर्शन घ्या. हे बरकतचा चाव द्या. हा. इकडे ते मी काय सांगते ते नीट आहे का बघ. त्या साहेबाची आपण वाट लावायची बघा. पण आपण जे काय करणार त्याच्या सगळ्या पावत्या त्या पप्यावर फाडून सोडायच्या बघा. ते साहेब असा उतकला पाहिजे. होय चालते पण कसं तो साहेब आहे आणि मधी पप्पे आहे. हे सत्या, या आयडियाची युनिव्हर्सिटी कशाला आहे? हो राणादा, आयडियाची युनिव्हर्सिटी मध्ये एक प्लॅन आहे, करू ना हो? काय करायचं ते करा पण हेच सगळं या पप्या चांगलं आलं पाहिजे बघा. येणार राणादा येणार. त्या कल्चरच्या नावाखाली त्या साहेबाला एवढा टॉर्चर करतो की नाही, आयुष्यात परत गावच्या कल्चरचा नाद करणार नाही. बरकत तू एक काम कर, तू की नाही सदरान टोपी घेऊन ये. चालतंय की मग हे तुम्ही तयारी करा, मी पूजेसाठी तयार होऊन येतो. चल बरकत चल. गणपती बाप्पा. हो साहेब, अहो काय आहे तुम्ही गावचं कल्चर असं बघणार? नाही नाही नाही, कोट काढा कोट काढा. नाही साहेब आहे ते. पण साहेबांना गावचं कल्चर बघायचं आहे. बरोबर नाही साहेब? अगदी बरोबर. हा मग एक काम करा, ह्यो सदरा घाला आणि टोपी घाला. हा? नको नको साहेब आहे ते सदरा मित्र नको ठेव तिकडे. नो 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 परेश पाटील नो, अहो मला बघायचंय कल्चर. हा मग बघाच टॉर्चर आहे. कल्चर कल्चर कल्चर. साहेब तुम्ही एक काम करा, कपडे घालून या, आम्ही वाट बघतो. हा, बरकत साहेबांचे कपडे काढतो. म्हणजे साहेबांचे कपडे काढायचे तुम्ही दाखवतो. बाकी तयारी करून आपण बाप्पा ताईसाब, ओ ताईसाब, ताईसाब, अहो तुम्ही इथं तयारी करत बसलाय वय. तुम्हाला पालखी मागू का? पालखी कशाला? आता लवकरच तुमचं विसर्जन होणार आहे. ए डोसक्यात फॉल्ट आहे तुझ्या? अहो नाही खरंच की. अहो त्यो पप्या बराबर बोलत होता, त्यो राजाच राहणार आहे. म्हणजे अहो ती मास्तरीन की नाही सकाळपासून लई खुश आहे. बोधा का राधा तिला खुशीचं कारण विचारायला. आणि हा बोधा तर म्हणली मी त्योच राहणार म्हणून. अगं खुळे, ते आता आम्ही सांगितलं म्हणून तो राजा राणा झालाय ना. वय तायसा पर मास्तरीला खात्री पटत नव्हती, पण आता खात्री पटली बहुतेक तिला. आणि हे समज का नाही त्या मोदकाची शर्यत संपल्यापासून सुरू आहे बघा. काल रातच्याला तलावर गेली काय, रडत आली काय, आज एकदमच अचानक खुश झाली काय. तायसा गेल्या 2 वर्षात तिच्या गालावर एवढी लाली बघितली नाही उम्या. मी येऊ काय आता की? जेव तू, घे जेव पटकन. काय ते तलावाजवळ काय असतंय? मी जरा बाहेर जाऊन येतो. आता तू कुठं निघालीस रातच्याला? अहो दुर्पा मावशींकडे माझं जरा काम आहे, जाऊन येते लगेच. चंदे, हा या मास्तरनीच्या बारीक सारीक गोष्टींवर ध्यान ठेवायला पाहिजे. आता जर तो खरंच राणा असेल तर ती नक्की फसणार आणि नक्की गावणार. वय पर कसं तायसा? आता विसर्जनाच्या आरतीला ती खाली येईल तेव्हा कळलंच. जर तिला त्यो राणा ही खात्री पटली असेल तर ती गळ्यात नक्की मंगळसूत्र घालणार. तू जरा ध्यान ठेव तिच्यावर, आम्ही बघतो काय करायचं ते.
आज 2 वर्षांनी काढलेत मी हे सगळे दागिने. मी लईच दुखवलं नाही तुम्हाला? असू द्या, तुम्ही मुद्दाम कुठे केलं? आपल्यावर वेळच तशी आली होती. थांबा थांबा जलीबाई. ते तुम्हाला घालता येणार नाही बघा. अहो, गेले 2 वर्ष मी मोकळा गळा आणि मोकळं कपाळ घेऊन फिरते. आता तुम्ही समोर असताना मी अशी कशी राहू? हे बघा, ते अजून काय दिवस बघा. आणि तसं बी तुम्ही मला साथ देणार म्हणलात किंवा आज सणाच्या दिवशी एकदा बस आपडू दे, मग आपण पाहिजे तेवढे सण करू बघा. ते पण आज तुम्हाला ते मंगळसूत्राने कुकू लावता येणार नाही. प्लीज आज मला अडवू नका. मी असताना कशाला लागते हे सगळं? आणि मी कुठं म्हणतोय ते कायम घालू नका म्हणून. ते अजून काय दिवस. आणि तसं बी तुम्ही मला साथ देणार असा शब्द दिला, हे मोडू नका. नाही, मी मंगळसूत्र घालणारच. अहो घाबरू नका, मी तुमचीच बायको आहे. मी मंगळसूत्र घालणारच. आणि पकडलीही जाणार नाही. तुम्ही वा पुढे, आले मी.